जीवन गौरव सोहळा पाहत आहात. काय वाटतंय तुम्हाला या क्षणी? खूप अतिशय आनंद होतो आहे कारण की हे इट वॉज लाँग ओव्हरड्यू आणि आमचं आणि त्यांचं जे एक नातं आहे ते तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल आहे. माझे मिस्टर डॉक्टर राम डी जकाती हे आणि शिरीष सर हे दोघंजणं अत्यंत घनिष्ठ मित्र आणि वेन माय हजबंड वेंट इन टू द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस तर त्यांच्या प्रोबेशन काळामधल्या अनुभवांवर आधारित कादंबरी ही अरण्यकांड आणि इट इज डेडिकेटेड टू माय हजबंड राम जकाती. आणि त्याच कादंबरीचा एक एक्सर्प्ट आता कुमार भारतीमध्ये पण आहे. हो. आणि त्याच्यामध्ये राम हे जे नाव आहे ते माझे मिस्टर. त्यामुळे आणि सर हा एक आमचं नातं. दुसरं नातं म्हणजे सर माझे सर पण होते. आणि आमचे ममता म्हणजे साहित्य लक्ष्मी ही आमची शाळेतली म्हणजे आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध आणि सर इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे हे आम्हाला आज इतक्या लक्षात येत आहे कारण की ते तर आमच्यासाठी म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी ए शिको असंच म्हणून ते त्यांना हाक मारणार. सो दॅट रिलेशनशिप वॉज व्हेरी डिफरंट आणि हे बघून फार आनंद होतो आहे. जे सुंदर काम केलं आहे ते सगळ्या जगाला समजावं, तिथे सगळीकडे पोचावं हीच माझी इच्छा. त्यांना खूप चांगलं आयुष्य आणि खूप यश आणि कीर्ती एवढंच मी म्हणीन. बेस्ट ऑफ लक टू द होल फॅमिली. आत्ता काय वाटतंय तुम्हाला या क्षणाला? पहिल्यांदा तर अतिशय भारावून गेल्यासारखं वाटलं, जेव्हा मुळातच डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे नाव फक्त आम्ही ऐकून होतो. मुळातच मराठी माध्यमातून शिकल्यामुळे हे नाव फक्त माहीत होतं आणि राजा शिवछत्रपती हे जे सीरियल किंवा मृणाल देशपांडे, सुबोध भावे जे त्यांनी वाचन केलं, हे मुळातच आम्ही फक्त माहीत होतं की हे आहेत आणि ह्यांनी लिहिलंय. पण आज प्रत्यक्ष त्यांचा जीवन गौरव सोहळा अनुभवणं हे अतिशय म्हणजे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही असं आहे. आणि एवढं छान समृद्ध मराठी भाषा ही त्यांनी आपली जपलेली आहे, ती आपण जपावी, पुढच्या पिढीनीही जपावी आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि मुख्य म्हणजे आई-वडिलांची पुण्याई जमणं हे आजकालच्या जनरेशनला जमत नाही. ते अभिषेक देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे ह्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी त्यांच्या आई-वडिलांची पुण्याई जपलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध, छान, नेटका सोहळा त्यांनी दिला आणि आम्हाला त्याच्यात सहभागी करून घेतलं. ह्याच्याबद्दल अतिशय त्यांचा अभिनंदन. नमस्कार. आज तुम्ही शिरीष गोपाळ देशपांडे यांचा जीवन गौरव सोहळा अनुभवला. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटलं. फारच सुंदर कार्यक्रम होता आणि त्यांचं जी काही लाईफ जर्नी आम्ही बघितली आणि त्यांनी जे काही व्हरायटी ऑफ वर्क केलेलं आहे, म्हणजे आमच्या जनरेशनला पण ते ॲक्चुअली गुजबम्स येतील असंच होतं आणि फारच सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्यांना ॲक्चुअली पर्सनल लेव्हलला ओळखतो कारण हे म्हणजे त्यांचा हे मुलगा आणि लहानपणापासून हां, अभिषेक so we are आणि आम्ही heads. शाळेपासून म्हणजे त्यांना लहानपणापासून आम्ही बघितलंय काकांना. तर तसे तिथे ते काका आहेत, पण काकांनी एवढं काम करून ठेवलेलं आहे, ते आम्हाला म्हणजे आम्हाला कल्पना होती, पण ते एवढं वास्ट आहे ह्याची कल्पना नव्हती. तर फारच सुंदर आम्हाला काम पण एवढं माहिती नव्हतं म्हणजे एवढं हे नव्हतं की त्यांनी एवढं म्हणजे आणि त्यांचा मुलगाही तेवढाच टॅलेंटेड आणि मुलगी ऊर्जा सुद्धा तेवढीच टॅलेंटेड आहे. सो आय थिंक एकदम कंप्लीट पॅकेज आहे. टॅलेंटचं पॅकेज आहे खरं तर. तर फारच सुंदर कार्यक्रम आणि झाला आणि छान ऑर्गनाइज केलं होतं आणि छान एकदम सगळं आम्हाला परफॉर्मन्स आनंद आहे की छान. आम्ही सहभागी झालो या कार्यक्रमात. सो इट्स अ मेमरी फॉर अ लाईफ. म्हणजे ती समृद्धी मी पुन्हा एकदा अनुभवली की सरांचं एकूण लेखन म्हणजे सर्व साहित्याच्या सर्व प्रांतामध्ये इतकं समर्थपणे वावरणं खचितच एखाद्या लेखकाला जमत असेल. हा एक त्यांचा लेखक म्हणून आम्ही पाहिलेला पैलू. पण माझ्यासारख्या अनेक PhD विद्यार्थिनींनी त्यांच्यामधले अनुभवलेले जे अध्यापक आहेत ते आम्हाला आजन्म बोलणारं असं संचित आहे आमच्यासाठी. आणि अध्यापक मैत्रिणी मला आता खरंच भरून येत आहे, नीट बोलता येत नाहीये. भारत मातेची आरती ऐकल्यानंतर तर फारच रडलो आम्ही सगळ्याजण की एवढं ओजस्वी कसं काय एकच माणूस होऊ शकत असेल. आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक, पथनाट्याचे प्रवर्तक, संघाचं इतकं अफाट काम करणं किंवा आणीबाणीच्या काळामधलं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं काळ आणि सरांची ती कविता त्या काळातली त्या काळातल्या कविता संग्रहाचं नाव आहे स्वातंत्र्याचे वृत्तीपत्र. असा पाऊस पाहिला नाही अशी एक दीर्घ कविता म्हणावी अशी कविता आहे सरांची ती. आणि ती कविता ही वाचत असताना पुन्हा पुन्हा
म्हणजे एकतर असं असं तुमच्या शब्दांना हे मूल्य लाभणं की ते पुन्हा पुन्हा वाचावे, हे मूल्य लाभणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. ती सरांच्या शब्दांना ते लाभलेलं आहे मूल्य. ती कविता वाचत असताना खरोखर रडायला येतं. आणि आणि या आजच्या कार्यक्रमासाठी जे जे सगळे झटले आहेत, साहित्य लक्ष्मी देशपांडे मॅडमच्या संकल्पनेतून झालेला हा कार्यक्रम, ऊर्जा आणि अभिषेकने त्यासाठी घेतलेले कष्ट, आणि तुम्हा सगळ्यांच्या आम्ही ऋणात असू की एवढा देखणा, शिस्तबद्ध आणि नेटका कार्यक्रम सगळ्यांनी केला. फक्त पार्लेकरांनीच नाही तर सगळ्यांनी, म्हणजे सरांच्या शब्दांवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्या सगळ्यांनी हजेरी लावली. आणि सगळी माणसं खरोखर भरल्या डोळ्यांनी दीनानाथ मधून बाहेर पडतायत याचा खरोखर आनंद आहे. हा आनंद आजन्म टिकणारा असा आहे. तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. धन्यवाद.